मॉर्निंग स्टुडंट्स. आपण जवळपास रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट आपण स्टडी केलेला आहे. आता सेकंड पार्ट ज्याला म्हणता येईल आपल्याला, असं काही नाही सिलेबसमध्ये फर्स्ट आणि सेकंड पार्ट, परंतु इथून चॅप्टरचा एक वेगळाच फ्लो चालू होतो, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं काही पाहायचं आहे इन टर्म्स ऑफ रोटेशनल मोशन. जसं आपण अगोदर पाहिलं सर्क्युलर मोशन, तसा आपल्याला सगळ्याच फिजिकल क्वांटिटीज परत एकदा स्टडी करायच्या आहेत इन टर्म्स ऑफ रोटेशनल मोशन. आता जसं आपण सर्क्युलर मोशनची डेफिनेशन पाहिली, एक्झाम्पल्स पाहिले, तसं रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन यांच्यामध्ये फारसा डिफरन्स नाही, परंतु आपण असं म्हणू शकतो, इफ अर्थ इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस देन एव्हरी पार्टिकल ऑर एव्हरी सिंगल ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस परफॉर्म्स सर्क्युलर मोशन अँड अर्थ इटसेल्फ परफॉर्म्स रोटेशनल मोशन. काय म्हणलं मी, जर पृथ्वी ही स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे, असं जर आपण कन्सिडर केलं तर पृथ्वीची मोशन ही रोटेशनल मोशन आहे, परंतु पृथ्वीवरती असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टची मोशन ही कुठली आहे, सर्क्युलर मोशन आहे. बरोबर आहे. समजा आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं फॅनचं. फॅन आपल्या घरामध्ये प्रत्येकाचा असतो. फॅनची मोशन ही रोटेशनल मोशन आहे. फॅनचा जो वरचा हँगिंग रॉड आहे तो रॉड म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे आपण म्हणू शकतो फॅनची मोशन ही कुठली आहे, रोटेशनल मोशन, परंतु त्याच्या ब्लेड्सची होणारी मोशन ही कुठली आहे, सर्क्युलर मोशन आहे. बरोबर आहे. जसं मग आपण सर्क्युलर मोशनमध्ये काही फिजिकल क्वांटिटीजचा स्टडी केला, अभ्यास केला, सिमिलरली आपल्याला रोटेशनल मोशन स्टडी करत असताना काही फिजिकल क्वांटिटीजचा स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जसं सर्क्युलर मोशनमध्ये ही मास ही टर्म इन्वॉल्ड आहे, तसं ॲनालॉगस ऑर सिमिलर फिजिकल क्वांटिटी इन रोटेशनल मोशन इज मोमेंट ऑफ इनर्शिया. सर्क्युलर मोशनमध्ये असणारी जी मास नावाची जी क्वांटिटी आहे, किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपण मास नावाची जी टर्म, लिनियर मोशनमध्ये आपण मास नावाची टर्म कन्सिडर करतो, तर त्या मास नावाच्या टर्मला ॲनालॉगस किंवा सिमिलर क्वांटिटी रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आता मोमेंट म्हणजे काय, हा आपल्याला प्रश्न आहे सगळ्यात पहिला. मोमेंट नेमकं कशाला म्हणायचं. तुम्ही मोमेंट ऑफ फोर्स म्हणता, मोमेंट ऑफ म्हणजे बरंच आहे, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मोमेंट म्हणजे नेमकं काय, तर मोमेंट इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स इनटू एनी फिजिकल क्वांटिटी, त्याला म्हणतो आपण मोमेंट. मोमेंट म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स इनटू एनी फिजिकल क्वांटिटी, त्याला म्हणतो आपण मोमेंट. मग आता या ठिकाणी इनर्शिया कशाला म्हणायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया म्हणजे इनॅबिलिटी ऑफ बॉडी टू डू समथिंग. एखाद्या बॉडीची इनॅबिलिटी म्हणजे काय, तर हा समजा डस्टर आहे, हा डस्टर तुम्ही ज्या जागेवरती ठेवलेला असेल तो डस्टर त्या जागेवरून स्वतःची पोझिशन चेंज करू शकत नाही, त्याला म्हणायचं त्या डस्टरची इनॅबिलिटी. बरोबर आहे. हा समजा डायस आहे, हा मनानेच स्वतःची पोझिशन चेंज करू शकत नाही, त्याला म्हणायचं इनॅबिलिटी. इनॅबिलिटी म्हणजे काय, तर थोडक्यात तो ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करू शकत नाही. कशामुळं करू शकत नाही, ड्यू टू इट्स मास. त्याला काहीतरी मास आहे, त्याच्यामुळं त्याला आपण जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन बदलणार नाही, यालाच म्हणायचं इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, त्यालाच म्हणतो आपण रोटेशनल इनर्शिया. अ बॉडी कॅन नॉट रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस. कुठलीही बॉडी स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती स्वतःच फिरू शकत नाही. बरोबर आहे. काय म्हणलं मी तुम्हाला, कुठलाही ऑब्जेक्ट हा स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती स्वतःच रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकत नाही. मग हा जो इनर्शिया आहे किंवा ही जी इनॅबिलिटी आहे, ती इनॅबिलिटी मेजर करणारी क्वांटिटी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑर रोटेशनल इनर्शिया आहे. काय म्हणलं, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट स्वतःच्या भोवती गोल फिरू शकत नाही किंवा रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकत नाही, तर ही जी इनॅबिलिटी आहे ती इनॅबिलिटी मेजर करणारी क्वांटिटी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑर रोटेशनल इनर्शिया. मग आता मोमेंट ऑफ इनर्शियाला त्यांनी एका पर्टिक्युलर फॉर्ममधून डिफाईन केलेलं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय द कॅपिटल सिम्बॉल आय. आय इज इक्वल टू, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे समेशन MI/RI स्क्वेअर, वेअर समेशन I इज इक्वल टू 1 to n. Here I is an integer whose value is 1, 2, 3 up to n. याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. डिफाईन कसं करताल,
तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड इट्स स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया. जरी तुम्हाला डेफिनेशन किंवा काही समजलं नसेल तरी देखील काय काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपल्याला या मोमेंट ऑफ इनर्शियाचा कॉन्सेप्ट हा आपल्याला तेव्हा समजेल ज्यावेळेस आता आपण नेक्स्ट इक्वेशन पाहणार आहोत. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. रोटेशनल मोशन परफॉर्म करणारी एक रिजिड बॉडी आहे, त्याच्या कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन ज्यावेळेस आपण स्टडी करू त्यावेळेस तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया नावाचा कॉन्सेप्ट हा काय होईल समजून येईल. बरोबर आहे. सध्या फक्त आपल्याला एवढंच माहीत असणं गरजेचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे थोडक्यात एखादी बॉडी स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकत नाही. तर का करू शकत नाही? ड्यू टू इट्स इनर्शिया. इनर्शिया ही क्वांटिटी काय करते तर त्या ठिकाणी जे अपोजिशन ऑफर झालं त्या बॉडीच्या रोटेशनल मोशन परफॉर्म होण्याकरता ते अपोजिशन मेजर करणारी क्वांटिटी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट सहज रोटेशनल मोशनमध्ये टाकू शकत नाही. डायस आहे, लहान मुलाला म्हणलं 5 वर्षाच्या ह्या डायसला गोल फिरव, शक्य नाही. परंतु एखादा 25-30 वर्षाचा व्यक्ती आहे त्याला तुम्ही सांगितलं फिरव याला गोल, तर आपण त्याला गोल फिरवू शकतो. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही ऑब्जेक्टला रोटेशनल मोशन परफॉर्म करायला लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, त्याचा इनर्शिया मिनिमाइज करावा लागतो. म्हणजे त्याचं अपोजिशन आपल्याला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. त्यावेळेस ऑब्जेक्ट काय करेल, रोटेशनल मोशनमध्ये जाईल. गाडीचं चाक आहे, इझिली फिरत नाही. टू व्हीलरचं चाक आपण इझिली फिरू शकतो का, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे, म्हणजे त्याचं ऑपोजिशन कमी आहे. कशाला, रोटेशनल मोशनला. त्याला फिरवलं तो इझिली रोटेशनल मोशनमध्ये जाईल. ट्रकचं चाक आहे, तुम्हाला फिरवा म्हणलं इझिली तुम्हाला फिरवता येणार नाही. का बरं, कारण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे ॲज कम्पेअर टू ते लहान टायर जास्त आहे, त्याचा इनर्शिया जास्त, त्याचं अपोजिशन जास्त. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी अपोजिशन मेजर करते. कसलं अपोजिशन, तर अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट टू रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनला त्या ऑब्जेक्टनं ऑफर केलेलं अपोजिशन, रोटेशनल मोशन परफॉर्म करण्यापासून अडवणारं ज्याला म्हणतो आपण अपोजिशन, ते अपोजिशन मेजर करणारी क्वांटिटी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया हा कॉन्सेप्ट आपल्याला स्टडी करण्यासाठी आपल्याला की इक्वेशन किंवा डेरिवेशन पाहावं लागेल. त्याचं नाव आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी आहे, ती बॉडी स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. तर त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी किती आहे हे आपण आज स्टडी करणार आहोत. त्याच्या अगोदर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना आपल्याला काय गरजेचं आहे, तर त्या ऑब्जेक्टवर टॉर्क ॲक्ट होणं गरजेचं आहे किंवा टॉर्क एक्झर्ट होणं गरजेचं आहे. जर त्याच्यावरती टॉर्क एक्झर्ट नाही झाला तर तो ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकणार नाही. जसं आपल्याला माहीत आहे की ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला लिनियर मोशन प्रोड्यूस करायची, आपण काय करतो, फोर्स अप्लाय करतो. कुठला, लिनियर फोर्स. त्याला पाठीमागून किक मारली फुटबॉल सरळ दिशेत जातो. याचा अर्थ काय झालं, तर लिनियर किंवा ट्रान्सलेशन मोशन परफॉर्म केली. ज्यावेळेस त्याला आपण एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला त्यावेळेस. सिमिलरली इन केस ऑफ रोटेशनल मोशन, जोपर्यंत आपण अनबॅलन्स्ड टॉर्क त्याच्यावरती अप्लाय करत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकत नाही. इन केस ऑफ स्टिअरिंग व्हील ऑफ कार, गाडीचं स्टिअरिंग व्हील आहे त्याला आपण ज्यावेळेस रोटेशनल मोशनमध्ये टाकतो त्यावेळेस त्याला आपण 2 हातानं फोर्स अप्लाय करतो. एक फोर्स असतो व्हर्टिकली अपवर्ड, दुसरा असतो व्हर्टिकली डाऊनवर्ड. सिमिलरली इन केस ऑफ वॉटर टॅप, नळाची तोटी आहे, बरोबर आहे, नळाच्या तोटीला आपण एक फोर्स इकडे अप्लाय करतो, एक फोर्स इकडे अप्लाय करतो. इन केस ऑफ डुअर, ओपनिंग और क्लोजिंग ऑफ डुअर, दरवाजा ओपन किंवा बंद करत असताना आपण काय करतो, तर हा दरवाजाचा ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा तुमचा दरवाजा, इथं त्याचे हिंजेस, आपण त्याला एकतर आतमध्ये ओढायचं असेल परपेंडिक्युलर डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतो या बाहेरच्या दिशेला, किंवा मध्ये ढकलायचं असेल इन टू द प्लेन ऑफ पेपर म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतो आणि दरवाजा ओपन किंवा क्लोज करतो. बरोबर आहे. तर त्यावेळेस सेकंड फोर्स जो आहे तो या हिंजेसमुळे इथं बॅलन्स होत असतो, तो भाग वेगळा. परंतु मला सांगायचं आहे की रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना त्या ऑब्जेक्टवर अनबॅलन्स्ड एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट होणं गरजेचं आहे, तरच तो ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन परफॉर्म करतो, अदरवाईज तो मोशन परफॉर्म करू शकणार नाही. आता आपल्याला बघायचं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी.
वर हेडिंग देऊ शकता कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. हा एक कुठल्याही शेपची, कन्सिडर अ बॉडी ऑफ एनी शेप, कुठल्याही आकाराचा एक ऑब्जेक्ट मी कन्सिडर केला. या बॉडीला आपल्याला रोटेशनल मोशन परफॉर्म करायला लावायचे एका पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती विथ पर्टिक्युलर अँग्युलर स्पीड. हा त्या बॉडीचा समजा सेंटर ऑफ मास आहे O. मी असं कन्सिडर केलं, लेट दिस बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ डिस्क्रीट पार्टिकल्स ऑफ मासेस m1, m2, m3, up to mn, situated at perpendicular distances from the axis of rotation. m1 is at r1, m2 is at r2 and dash 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 up to mn is at rn from the axis of rotation. आता हे तुम्हाला थोडं इमॅजिन करायला अवघड जाईल. 3 डायमेन्शनल बॉडी आहे, त्याच्यामधून ॲक्सिस ऑफ रोटेशन असा पास झाला आहे, बरोबर आहे. एक ऑब्जेक्ट m1 इथं आहे, m2 कुठंतरी इथं आहे आणि mn इथं आहे. तिन्ही पण ऑब्जेक्टचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून परपेंडिक्युलर डिस्टन्सला आहे, बरोबर आहे. तुम्ही म्हणताल इथं हे परपेंडिक्युलर नाही, तर ते कसं आहे, आपण हे काढलेली डायग्राम ही 2 डायमेन्शनल आहे. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये हा एक मोठा दगड आपल्यासमोर आहे, त्याच्यामधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला आहे. या ठिकाणी m1 आहे, इथं m2 आहे आणि इथं m3 अप टू mn असे नंबर ऑफ पार्टिकल्स त्या दगडाच्या आतमध्ये आहेत. त्याला म्हणतो आपण डिस्क्रीट, म्हणजे सेपरेट पार्टिकल्स. प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स हे कसं असेल, डिफरंट असेल, सेम असणार नाही. कुठल्याच 2 पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं अंतर कसं असेल, डिफरंट असेल. त्याच्यामुळं आपण m1 पार्टिकलचं डिस्टन्स r1, m2 पार्टिकलचं डिस्टन्स r2 आणि अप टू डॅश डॅश mn पार्टिकलचं डिस्टन्स rn असं आपण कन्सिडर केलं. We know that as body is rotating about its own axis with constant angular speed omega, then all the particles of that object revolves along the circumference of circle with different linear speeds. That is, m1 is revolving along circumference of circle with linear speed v1, this one is v2 and this one is vn. काय म्हणलं मी परत सांगतो. बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे का, आहे. कशी रिव्हॉल्व करत आहे, समजा आपण कन्सिडर केलं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत आहे. रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना त्या ठिकाणी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो. ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन इज अन इमॅजिनरी लाईन. ॲक्सिस ऑफ रोटेशन इज अन इमॅजिनरी लाईन वेअर सेंटर्स ऑफ ऑल दीज सर्कल्स लाय ऑन स्ट्रेट लाईन और लाय ऑन दॅट ॲक्सिस. काय म्हणलं, ॲक्सिस ऑफ रोटेशन ही एक इमॅजिनरी लाईन आहे. ज्यावेळेस ही बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते त्यावेळेस याच्या आतमध्ये असणारे सर्वच्या सर्व पार्टिकल्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात आणि त्या सगळ्या सेंटरचा सर्कल हा एकाच लाईनवर येतो. त्या लाईनला म्हणायचं ॲक्सिस ऑफ रोटेशन. पृथ्वी ही पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती रिव्हॉल्व होते. तर पृथ्वीवरती असणारा प्रत्येक ऑब्जेक्ट हा आपण देखील सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहोत आणि प्रत्येकाचं डिस्टन्स त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून डिफरंट आहे. म्हणजे प्रत्येक जण सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय डिफरंट रेडियस कव्हर करून. म्हणजे त्या सर्कलची रेडियस कशी आहे, डिफरंट आहे, परंतु प्रत्येकाच्या सर्कलचा सेंटर हा एकाच लाईनवर आहे. त्याला म्हणायचं ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग इथं काय कन्सिडर केलं, टोटल मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॅपिटल M, बट दिस बॉडी और दॅट ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ discrete particles m1, m2, m3 up to mn situated at perpendicular distances r1, r2, r3 up to rn. m1 चं डिस्टन्स r1 आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून, m2 चं डिस्टन्स r2 आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून, असं अप टू mn कुठपर्यंत आहे, rn पर्यंत, बरोबर आहे. परत मी काय म्हणलं, ही बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. म्हणजे या बॉडीमधला प्रत्येक पार्टिकल हा काय करेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. कारण बॉडीचा अँग्युलर स्पीड जर कॉन्स्टंट असेल, त्याच्या आतमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टचा अँग्युलर स्पीड हा कॉन्स्टंटच असेल.
पृथ्वीवरती जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहेत सर्वच्या सर्व ऑब्जेक्ट्स पृथ्वी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असल्यामुळं सर्क्युलर मोशन प्रत्येक ऑब्जेक्ट परफॉर्म करतो आणि प्रत्येक ऑब्जेक्टचा अँग्युलर स्पीड हा कॉन्स्टंटच आहे, तो आपण कन्सिडर केला या ठिकाणी ओमेगा आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागं v इज प्रपोर्शनल टू r, दॅट इज लिनियर स्पीड ऑफ ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ दॅट सर्कल. सर्कलची रेडियस वाढली लिनियर स्पीड वाढतो, सर्कलची रेडियस कमी झाली लिनियर स्पीड कमी होतो. याचा अर्थ असा की थोडक्यात लिनियर स्पीड हा रेडियसवर डिपेंड आहे. मग इथं आपण प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ सर्कल डिफरंट कन्सिडर केलेला आहे. मग प्रत्येकाचा लिनियर स्पीड मला डिफाईन करावा लागेल जो डिफरंट आहे. देअरफॉर वी कॅन राईट लिनियर स्पीड ऑफ फर्स्ट पार्टिकल v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, बिकॉज वी नो दॅट v इज इक्वल टू r ओमेगा. हे पाठीमागं आपण बघितलं इक्वेशन, v इज इक्वल टू r ओमेगा लिनियर स्पीडसाठीचं इक्वेशन आहे v इज इक्वल टू r ओमेगा. मग याच्यामध्ये काय होईल, सेकंड पार्टिकलचा स्पीड v2, त्याचे रेडियस r2, अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट अप टू vn इज इक्वल टू rn ओमेगा. बरोबर आहे. हे काय काढलं मी, लिनियर स्पीड ऑफ ऑल द पार्टिकल्स. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आपली हेडिंग काय आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी आहे. बरोबर आहे. त्या बॉडीची आपल्याला रोटेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या त्या बॉडीची मला कायनेटिक एनर्जी काढायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू कॅल्क्युलेट फर्स्ट कायनेटिक एनर्जीज ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. बरोबर आहे. प्रत्येक पार्टिकलची इंडिव्हिज्युअली मला कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करावी लागेल, जी कशी असेल, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल दॅट इज ke1 इज इक्वल टू हाफ m1 v1 स्क्वेअर. बेसिक फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर. त्यात व्हॅल्यू फक्त पुटअप केल्या. पहिल्या पार्टिकलचं मास m1, लिनियर व्हेलॉसिटी v1. मग आता कसं होईल, हे हाफ m1 v1 चा स्क्वेअर म्हणजे r1 ओमेगा r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल हाफ m2 v2 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अप टू ke(n) इज इक्वल टू हाफ mn vn स्क्वेअर इज इक्वल टू हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे काय काढलं आपण, तर प्रत्येक पार्टिकलची इंडिव्हिज्युअल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट केली. पण आपल्याला काय करायचं आहे, तर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी किंवा त्या बॉडीची टोटल के आपल्याला कॅल्क्युलेट करायची. देअरफॉर के रिझल्टंट. मग मी काय करतो, ॲड दिस कायनेटिक एनर्जी ऑर टेकिंग सम ऑफ दॅट कायनेटिक एनर्जी वी विल गेट टोटल कायनेटिक एनर्जी. त्यालाच आपण नाव देऊ शकतो के रोटेशनल इज इक्वल टू रोटेशनल इज इक्वल टू या सर्वांचं ॲडिशन म्हणजेच काय येईल, ke1 प्लस ke2 प्लस अप टू ke(n). बरोबर आहे. मग ke रोटेशनल इज इक्वल टू काय येईल, पहिली कायनेटिक एनर्जी हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. या इक्वेशनला परत आपण काय करतो, याच्यामध्ये काय कॉमन आहे, हाफ सगळीकडे दिसते आपल्याला आणि ओमेगा स्क्वेअर पण कॉमन आहे. देअरफॉर दिस इक्वेशन बिकम्स के रोटेशनल इज इक्वल टू हाफ कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये काय राहील, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉमन. ओमेगा स्क्वेअर कॉमन. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला अगोदर डेफिनेशन सांगितली होती कशाची, मोमेंट ऑफ इनर्शियाची. काय सांगितली होती, सम ऑफ बेरीज आहे. कशा कशाची, हो का, बेरीज आहे. बेरीज आहे. कशा कशाची बेरीज आहे, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ गुणाकारांची बेरीज आहे. कशा कशाचा गुणाकार आहे, तर मास ऑफ ईच पार्टिकल, मास ऑफ ईच पार्टिकल प्रत्येक पार्टिकलचं मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स या दोघांच्या प्रोडक्ट
या दोघांच्या गुणाकारांची बेरीज म्हणजे काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. देअरफॉर दिस ब्रॅकेट इज रिप्लेस्ड बाय सिंगल टर्म के रोटेशन इज इक्वल टू हाफ I omega square. Half I omega square. This is the equation for kinetic energy of rotating rigid body. If this body is performing translational motion, then we can write Ke translational is equal to half mv square. हाफ mv स्क्वेअर. जर समजा हीच बॉडी ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर हे इक्वेशन कसं होईल, त्या बॉडीचं टोटल मास m आहे, त्या बॉडीचा लिनियर स्पीड v आहे, त्याच्यामुळं त्याची टोटल कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर असेल. आणि तीच बॉडी समजा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी हाफ I ओमेगा स्क्वेअर अशी येईल. आता मग याच्यावरून या दोन इक्वेशनचं समजा मी कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय दिसतंय, कायनेटिक एनर्जी लेफ्ट साइड्स आर इक्वल, हाफ ओमेगा अँग्युलर स्पीडचा स्क्वेअर आहे, लिनियर स्पीडचा स्क्वेअर आहे. मग राहिलं काय या ठिकाणी आय आणि यम, म्हणजे या ठिकाणी आय आणि यम या दोन क्वांटिटी राहतात. दीज टू क्वांटिटीज आर ॲनालॉगस टू इच अदर, म्हणजे एकमेकाशी त्या दोन क्वांटिटी मिळत्या जुळत्या आहेत किंवा दोघांमध्ये साम्य आहे. आर वी कॅन से दॅट मास ही जी क्वांटिटी आहे कॅपिटल एम, ही क्वांटिटी ट्रान्सलेशनल मोशनमध्ये जो रोल प्ले करते तोच रोल मोमेंट ऑफ इनर्शिया प्ले करतो रोटेशनल मोशनमध्ये. देअरफॉर आय इज ॲनालॉगस टू एम, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया इज ॲनालॉगस टू मास ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास ही क्वांटिटी जो रोल प्ले करते तोच रोल मोमेंट ऑफ इनर्शिया हा कशात प्ले करतो, रोटेशनल मोशनमध्ये. एखादा ऑब्जेक्ट फुटबॉल आहे, किक मारली, कायमचा ट्रॅव्हल करतो का, नाही, कुठंतरी जाऊन थांबतो. का बरं थांबला, त्याच्या मासमुळं थांबला. म्हणजे त्या ठिकाणी त्या फुटबॉलचं मास म्हणजे त्याचा इनर्शिया आहे, ट्रान्सलेशनल इनर्शिया. सिमिलरली या ठिकाणी आय म्हणजे रोटेशनल इनर्शिया आहे. इथं आपल्याला माहीत असलं पाहिजे की काय, इफ ओमेगा, वी नो दॅट ओमेगा इज कॉन्स्टंट, देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज कॉन्स्टंट अँड हाफ न्यूमेरिकल टर्म. देअरफॉर के रोटेशन इज प्रपोर्शनल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी ही त्या ऑब्जेक्टच्या मोमेंट ऑफ इनर्शियावर डिपेंड असते. मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाला, कायनेटिक एनर्जी चेंज होते. म्हणजे आपल्याला इथं मोमेंट ऑफ इनर्शिया हा कॉन्सेप्ट समजला आणि कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं. ते 3 मार्काला एक्झामला विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, इथपर्यंत आपण थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. थँक्यू.